नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 यामध्ये 5200 प्लस जागा या मंजूर झालेल्या आहेत. कालच जे आता नुकतंच पावसाळी अधिवेशन चालू आहे मुंबई या ठिकाणी, त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की ही लवकरच पद या ठिकाणी भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जे नवीन आस्थापना तयार झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मनुष्यबळाची कमतरता या ठिकाणी भासत आहे. तर त्या संदर्भात जी अपडेट आलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामध्ये कोणकोणती पद भरली जाणार आहेत, शासकीय नोकरी, सरकारी नोकरी करीता असणार आहे, त्याला पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा, नेमकी जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, परीक्षा कोण घेणार आहे, या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत. तुम्ही मधनं कोणी स्किप करणार नाही, शेवटपर्यंत हा जे अपडेट आलेला आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहात. त्या अगोदरच आपल्याकडे 1 जुलै 2026 पासून आरोग्य विभागांतर्गत बघा, यामध्ये आरोग्य सेवक पुरुष सुद्धा आहेत, महिलांच्या जागा असतात, आरोग्य सेवक महिला. त्यानंतर एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक ज्यांचा एसआय चा कोर्स आहे, आरोग्य निरीक्षक ज्यांचा एसआय प्लस ग्रॅज्युएशन आहे, औषध निर्माता ज्यांचं डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी किंवा बी फार्म बॅचलर इन फार्मसी असेल, ज्यांचा बीएससी नर्सिंग एएनएम जेएनएम चा कोर्स झालेला आहे, अशा महिला पुरुष उमेदवारांकरिता, आणि लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट ज्यांचा बीएससी नंतर डीएमएलटी चा कोर्स झालेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता या भरतीमध्ये जागा असणार आहेत. तर आपल्याकडे याची बॅच किंवा ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण कंडक्ट करत आहोत. तांत्रिक विषयासहित असणार आहे, पीडीएफ नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला त्या त्या विषयातील शिकवण्याकरिता असणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी 9823442263 हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. तर जी अपडेट आलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, कालचीच अपडेट आहे. आरोग्य विभागामध्ये 5000 पदांची नोकर भरती या ठिकाणी होणार आहे. तर कधी निघणार आहे यामध्ये दिलेलं आहे त्यांनी जाहिरात. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5000 नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. म्हणजे जुलै मंथ एंड पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे. ओके. तसेच आजच्या डॉक्टर्स दिनी म्हणजे 1 जुलै रोजी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश सुद्धा सरकारने जारी केलेले आहेत जॉईनिंगचे. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे, ज्यांचं बीएमएस बीएचएमएस झालेलं आहे, एमबीबीएस झालेला आहे, बीडीएस ओके, अशा सर्व त्या त्या विभागातील जे कमतरता आहेत ती भरली जाणार आहे. ही गट गट ब ची पद असणार आहे. त्यासोबत गट क आणि गट ड मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी हे सुद्धा आपण बघूया. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे सीएचओ, ओके, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर सीएचओ ची पदे भरली जाते. किती आहेत? 1900. त्यानंतर अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश सर यांनी दिलेली आहे. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ही माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे. ऑथेंटिक जोपर्यंत जी प्रक्रिया चालू आहे किंवा नाही तोपर्यंत विधानसभेमध्ये किंवा हा प्रस्ताव मांडता येत नाही किंवा माहिती देता येत नाही. ओके. तर त्यासोबतच चंद्रपूरच्या रुग्णालयातील रिक्त पदाबाबत सुद्धा भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न विचारलेला आहे. हे आमदार आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना सुद्धा आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागातील पदभरतीची माहिती दिलेली आहे. यामध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रलंबित निधी आठवड्याभरामध्ये वितरित केला जाणार आहे. आता नव्या पद मान्यतेमुळे जे 5200 जागेला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे सर्व रुग्णालय, महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयामध्ये आवश्यक असणारं मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे असं त्यांनी या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, त्यांनी या आठवड्यामध्ये म्हटलेलं आहे. तरी आपण काय करायचं आहे की या मंथ एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कशीही एक्झाम हो, एमपीएससी घेऊ, टीसीएस असो किंवा आयबीपीएस, सगळ्या कोणी जरी एक्झाम घेतली तरी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. जाहिरात जर जुलै एंडला जर प्रसिद्ध झाली तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिन्याचा कालावधी, 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळणार आहे अभ्यासाकरिता. आणि त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असणार आहे. जिल्ह्यामध्ये जे रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असेल, सुपर स्पेशालिटी असतील, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणच्या या जागा असणार आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट ऑफिसर असेल. ओके, हे झाली गट क मधील आहे. वार्ड बॉय, सर्व परिचर, हे संपूर्ण म्हणजे 5000 प्लस जागा आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला
एक गोष्ट लक्षात आली असेल की मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे याला आपण मेगा भरती म्हणूया. ओके, मेगा भरती असणार आहे ही बऱ्याच वर्षानंतर येणार आहे. म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर ही आरोग्य विभागामध्ये पदभरती होणार आहे. आपण म्हणतो येणार आहे कधी तर या अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे. आकृतीबंधला मंजुरी मिळालेली आहे आणि मंजुरी दिल्यानंतर मंत्रिमंडळाने सुद्धा या जागा भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग असेल मंत्रिमंडळाने सुद्धा काय दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे यामध्ये नमूद केलेलं आहे. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता काय म्हटलेलं आहे तर मंत्रिमंडळाची मान्यता या ठिकाणी मिळालेली असून या आठवड्यात ही पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्याचे निर्देश त्या विभागाला देण्यात आलेले आहेत. तर एक समजून घ्यायचा आहे आपण आपला जो वयोमर्यादा आहे प्रत्येक पदाकरिता ओपन करिता 18 ते 38 असेल. ओके, 18 ते 38 आणि कॅटेगरी करिता बघा ओपन करिता एनी कोणतंही पद असेल किंवा कास्टमध्ये म्हणजे एससी एसटी ओबीसी यांच्यासाठी सर्व ईडब्ल्यूजी कॅटेगरीमध्ये येतात विद्यार्थी त्यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा असेल. ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आवश्यककालीन उमेदवार माजी सैनिक यांचे जे प्रमाणपत्र आहे ओके त्यामध्ये तुम्ही मोडता त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा 45 करण्यात आलेली आहे. काहींची 55 आहे माझ्या सैनिकांची. ओके, त्यासोबतच याचा जो अभ्यासक्रम आहे आता बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले असतील की सर्व 40-60 चा पॅटर्न आहे का टेक्निकल नॉन टेक्निकल का 80-10 आहे. बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हा पॅटर्न कसाही असो निगेटिव्ह मार्किंग असो त्यांनी काय चेंज केलेलं आहे सिलेबस काही चेंज होणार नाही आहे तोच म्हणजे फार्मसीचा सिलेबस टेक्निकल तोच राहील एमपीडब्ल्यूचा तोच राहील त्यानंतर स्वच्छता निरीक्षणाचा तोच टेक्निकल राहणार त्याच्या बाहेर आणि कॉमन जे विषय माहित आहेत तुम्हाला मराठी इंग्लिश ओके हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे मराठी व्याकरण असेल इंग्लिश ग्रामर असेल त्यानंतर जीके असेल मॅथ रिझनिंग असेल हे कॉमन टॉपिक आहेत म्हणजे याला आपण नॉन टेक्निकल बोलूया. ओके, हे जर 40 प्रश्न असतील याचे तर तांत्रिक घटकावरती 60 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर घेतला जाणार आहे. एकच पेपर होणार आहे आणि डायरेक्ट सिलेक्शन. तर 5200 पदांची पदभरती करिता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये आपलं नाव कुठेतरी असायला पाहिजे कारण आपण बऱ्याच वर्षापासून अभ्यास करताय ही जाहिरात आलेली नव्हती यावर्षी येणार आहे. तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता आपण बॅचेस चालू केलेले आहेत. सर्व पदाकरिता असतील जे जे टेक्निकल पद आहेत सर्व विषयासहित बॅच असणार आहे. तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहे म्हणजे मार्केटमध्ये तर अवेलेबल नसतातच बुक असले तरी तुम्ही घेऊ नका. नोट्स मधनं अभ्यास करा लेक्चर बघा लेक्चर मधनं तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. डेली लेक्चर आहेत ते जर लेक्चर तुम्हाला नाही पाहता आले तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये सुद्धा बघू शकता. माझं एकच म्हणणं असेल की तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ द्या अभ्यासाकरिता कारण ही अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आता जर जाहिरात आली तर परत 2 वर्षानंतर जाहिरात आरोग्य विभागामध्ये येऊ शकते. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्याकरिता. ओके, आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली पाहिजे. ओके, थँक्यू.